शुभ सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेऊ इच्छितोय। क्रिकेट प्रेमी अर्थातचा महाराज 11 बोर तालुका अर्थातचा बोर क्रिकेट असोसिएशनचे आमचे सन्माननीय आदरणीय महेश दादा बोडके साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेऊया। आज बोर तालुक्याने खऱ्या अर्थाने एक वेगळी छाप दिली। बोर तालुक्याच्या महाराज 11 अर्थातच महाराष्ट्र पोलीस म्हणून ते कार्यरत आहेत आणि त्यांचा पण सन्मान हा अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। आज बोर तालुक्याने एक वेगळी छाप टाकली। पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये बोर तालुक्याच्या आज सूरजनं ज्या पद्धतीने 62 धावा ठोकल्या त्या एक मोठा रेकॉर्ड आणि एक चांगला रेकॉर्ड त्यांना केला आणि यासाठी आपण पाहिलं तर बोर तालुका खऱ्या अर्थाने ओळखला गेला। विनंती करत आज सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। सन्माननीय आदरणीय महेशदादा बोडके साहेबांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी बॉस यांच्या शुभ हस्ते केला जातोय। महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असलेले क्रिकेट प्रेमी क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आज आपण पाहिलं तर त्यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली महाराज 11 बोर हा संघ खेळतोय आणि त्यांच्या पण सन्माननीय आदरणीय महेशदादा बोडके साहेब यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत। थँक्यू सो मच। मनापासून आभार सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। मॅचच्या दिशेने 2 ओव्हरची मॅच क्वालिफायर टीम आपण पहिली तर अर्थातच पोलादपूर 11 हा क्वालिफायर झाला। दोस्ती 11 कराड वर्सेस स्वराज्य 32 ही मॅच सध्या चालू आहे। जो या मॅच मध्ये विजेता होईल तो पोलादपूर 11 सोबत 2 हात करेल। तिथे जो विजेता होईल तो सेमीफायनल मध्ये महाराज 11 बोर सोबत 2 हात करेल। तिथून एक संघ आपल्याला भेटेल। 2 ओव्हरच्या मॅचेस चला स्पीड अप घेऊयात। पहिला चेंडू लॉफ्ट केला। राजू संभाजी कंगच्या बॅट मधून येईल धमाका षटकार। बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी लॉंगनचा खेळाडू जरूर वेगाने जाईल। लाल्या तिथे आहे चेंडू गॅदर करेल फेकेल एक सिंगल धाव। दुसरीचा प्रयत्न केला जातोय का? येस दुसरीचा प्रयत्न तोपर्यंत डायरेक्ट हिट नाहीये। 2 रन तुमने चुराया आणि आज चोरीच्या धावा आहेत या चिकी धावा आहेत। या धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत। टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 8 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचेल। ओव्हर क्रमांक 1 सध्या मार्गस्थ आहे। पहिल्या चेंडूवरती 6 धावा त्यानंतर 2 धावा। अमरला पाहताय गोलंदाजी करत असताना बॅटच्या समोर उचलला थोडासा फसला जातोय। चेंडू हवेमध्ये कॅचचा कॉल दिलाय स्वतःहून गोलंदाज चेंडू पर्यंत मात्र तोपर्यंत दीपेश कव्हरचा खेळाडू पोहोचला नाहीये। स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचला मात्र दीपेश कव्हरच्या खेळाडूला अंतर पार करता आलं नाहीये। ही कॅच होणं गरजेचं भाऊ। असे कॅचेस बनवाव्या लागतात कारण की चेंडू तुझ्या जवळ येणार नाहीये। हा मुझे पकड या चेंडू पर्यंत पोहोचावं लागतं कारण की पेअर महत्वाची जोडी महत्वाची। राजीव कंग सुजित शेवाळे हे दोघे इम्पॉर्टंट आहेत। एखादी विकेट आली टीम मध्ये दबाव येऊ शकतो। दोघे थांबले तर दबदबा येऊ शकतो। 3 चेंडूचा खेळ झाला। यावेळी काही क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न अगदी एक सिंगल धाव डिक्लेअर मध्ये जाईल। या एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचते। 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे। या मैदानामध्ये आपण पाहिलं तर मागील संडे पासून अगदी दोस्ती मित्रमंडळ त्यांच्या दोस्तीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर भुर्जी पावची चांगल्या पद्धतीने गाडी लावली जाते। मराठी मुलगा मराठी तरुण व्यवसायामध्ये येतोय। अनिल असेल तिथे हरीश असेल यांच्या माध्यमातून तो भुर्जी पावची गाडी इथे लावली गेली अगदी स्टेजच्या बाजूला गेल्या 1 आठवड्यापासून। कौतुक करेल मराठी माणूस खऱ्या अर्थानं उद्योग व्यवसायामध्ये येतोय।
11 धावा. या विकेटला आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धावा टीमच्या टोटल मध्ये जरूर ऍड होईल. या एक्स्ट्राच्या धावा आहेत त्या कुठेतरी डोकी ठरतात. खरे डोकी या वाईट आहेत, या एक्स्ट्रा आहेत ज्या येतात आणि संघाच्या धावसंख्येमध्ये आणखीन भर टाकतात. सुरेख फटका पंच केला आणि अप्रतिम कॅच पकडली आहे. कारण की ज्या पद्धतीने ऑलरेडी खेळाडू तिथे तैनात होता विकेटचं पतन दाखव. चोवीस वर्षाच्या असताना दाढी पिकली. टीमची टोटल जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. नवीन बॅटर निलेश वीर या कराड तालुक्याचे PS आहे. 12 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. मयूर पन्नाकर अगदी आपण पाहिलं तर विकेट किपरची जागा सोडून गोलंदाजापर्यंत जरूर आला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर थोडीशी चर्चा केली, कुजबुज केली आणि थोडेसे पाऊस चालू झालाय रिमझिम रिमझिम. ओहो व्हॉट अ स्ट्रोक, उचलला, लपेटली बाई. मयूर पन्नाकरनं काहीतरी कान मंत्र दिला होता तो फसला. बॅटर ग्रीस या पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा उभरता सितारा अर्थातच शतायू, त्याचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम शतायू, ज्यानं नुकत्याच रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये सर्वात फास्टेस्ट हाफ सेंचुरी लगावली त्या शतायूचंही स्वागत. रायझिंग स्टार ऑफ पाटण टेनिस क्रिकेट दाखल झाल्या गोलंदाजीसाठी आनंदा. ओव्हर क्रमांक 2 शेवटचे षटक 2 ओव्हरच्या या मॅचेस आहेत, क्वालिफायर सगळ्या मॅचेस. ओहो हो, अप्रतिम चेंडू बॅट वरती फिरली, चेंडू खाली राहिला, थोडासा आपण पाहिलं तर हाईट कमी भेटली. अप्रतिम क्वालिटी चेंडू तुम्ही बोलू शकता. तुमच्या गोलंदाजीमध्ये क्वालिटी हव्या, क्वांटिटी किसी को नहीं चाहिए, क्वालिटी चाहिए. बॅकफुटला गरकन फिरला, डीप स्क्वेअर एक रीजन आहे, खेळाडू कॅच ड्रॉप होतीये. या तब्बल 4 धावा. थोडासा स्पीडअप घ्या. या 4 धावा टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. चांगला स्कोर उभा केलाय. 2 ओव्हरची मॅच आहे, सुपर 2 ओव्हर तुम्ही बोलू शकता. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पंच केलाय जाग्यावरून, टायमिंग थोडं जुळलं नाहीये, आहे खेळाडू, कॅच ड्रॉप झालीये पुन्हा एकदा. या कॅचेस पकडाव्या लागतील. रनआउटची संधी, तिथे देखील धावा कंप्लीट केल्या. तब्बल आतापर्यंत या धावून घेतलेल्या धावा आहेत 2. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे.
3 to go. डीजे अद्वैतचं आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम डीजे अद्वैत. हा ही जाग्यावरून पंच केला, निघून जाईल 6 धावांसाठी, येईल षटकार. डीजे अद्वैतला स्क्रीन मध्ये पाहत आहे आणि आता स्क्रीन वरती गोलंदाजाला कॅच घेत असताना चेंडूच्या खाली तुम्ही पाहताय व्हॉट अ कॅच, विकेटचं पतन. डीजे अद्वैतला नुकतंच दाखवलं त्याचं आगमन झालं. जो डीजे वाजतोय शिवाजी जाधव बॉस यांचा, तो ज्या नावानं आहे तो डीजे अद्वैत. स्क्रीन मध्ये डीजे अद्वैत, मागे शिवाजी जाधव बॉस आणि डीजे अद्वैतच्या पाठीशी नेहमी बॉस असतो. आणि हा शिवाजी जाधव बॉस यांचा अगदी लाडका घरामधला सितारा. टीमची टोटल 30 या धावसंख्येवरती 30 ऑन स्कोर कार्ड. तब्बल चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. एक सिंगल रिप्ले. विशाल दाखल झालाय. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, काय भन्नाट चेंडू टाकलाय, पूर्ण ब्लँक. डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ, इनिंगचा खेळ संपला. 30 धावा, 31 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. 31 रन्स टू विन, 31 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. अर्थातच स्वराज बत्तीसरा या टीमला. चला टीम स्पीडअप घ्या प्लीज, टीम थोडासा स्पीडअप घ्या. प्रवीणजी बंडुसकर महाराज यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा. आणखीन एक सदाबहार आवाज. वेलकम प्रवीण सर, आपलं मनापासून स्वागत. उपाध्याय सर, ही ती मॅच आहे. गेल्या वर्षीची जर पानं चालली युट्यूब बघा, गेल्या वर्षीचा एका बाजूने नागिन डान्स चालू होता आणि एका बाजूने देखील नागिन डान्स चालू होता. म्हणजे ही मॅच आहे भाई. आग 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 लागली होती. शिवाजी जाधव बॉसला मध्यस्थी जावं लागलं. भाई झगडा मत करो, खेलो. आणि त्यानंतर वेगळी प्रेक्षक टेम्पो भरून प्रेक्षक आले, टेम्पो भरून. विचारलं कुठून, तो बोलायचा 32 वरून. त्याला विचारलं कुठून, तो बोलायचा कराड वरून. त्यामुळे खोटं बोलायचं नाही, बोला नाही कराड वरून. एवढी मजा होती मॅचला. आणि तीच मॅच एकमेकांसमोर, एका बाजूला स्वराज बत्तीसरा, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी दोस्ती 11 कराड. आमच्या दिनकजी शेवाळे शेठ यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आदरणीय दिनकजी शेवाळे शेठ. आणि कराडची मॅच आणि दिनकजी शेवाळे शेठ यांची उपस्थिती नाही असं होणारच नाही. या संपूर्ण कराडच्या खेळाडूंना एक सपोर्ट दिनकजी शेवाळे शेठ यांनी केला. अर्थातच संत बाळूमामा वॉरियर्स या नावानं त्यांचा संघ चालला जातो. संत बाळूमामा वॉरियर्स या नावानं त्यांची फिश कंपनी आहे. दिनकजी शेवाळे शेठ यांना सध्या मात्र आपण स्क्रीन वरती दाखवलं जातंय. दिनकजी शेवाळे शेठ यांना विनंती करेल, शेठ या आपण व्यासपीठावरून मॅचचा आनंद घ्या. ते बोलत असेल टीमला आज सपोर्ट करणारे मैदानात थांबून, संघासोबत थांबून स्क्रीन वरती दिनकजी शेवाळे शेठ यांना तुम्ही पाहताय. एक असं व्यक्तिमत्व जे नेहमी डाऊन टू अर्थ राहतं. या व्यक्तीच्या स्वभावानं आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये या व्यक्तीचं नाव झालं. मयूर पन्हाळकर आणि अनिकेत पायमल, नाम तो सुना होगा.
ते दोघे आलेत आणि सुजित शेवाळे गोलंदाजीसाठी दाखल झाले ओव्हर क्रमांक 1 मध्ये. वेलकम दिनकरजी शेवाळे शेठ. अनिकेत पायमल नॉन स्ट्रायकिंग एंडला, मयूर पन्नागर स्ट्रायकिंगला. 31 धावा करायचे. पोलादपूर 11 सोबत जर मॅच खेळायची असेल तर 31 कराव्या लागतील आणि दुसऱ्या बाजूला पोलादपूर 11 सोबत जर मॅच खेळायची असतील तर 31 थांबाव्या लागतील कराडला. 2 ओव्हरची मॅच. सुजित शहाजी शेवाळे एका बाजूला गोलंदाजीसाठी मयूर पन्नागरच्या समोर. पहिला चेंडू वेगवान टाकलाय, बॅट स्विंग केली आहे. मयूर पन्नागर अगदी टप्प्याकडे पाहतोय. त्याच्या मनामध्ये चेंडू उसळी घेईल. त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल सगळं काही सांगून जाते. चेंडू राहिला सबमरीन. फसवलं या चेंडूनं, फसवलं. मयूर पन्नागर जब तक खड़ा है मॅच है भाई. 31 धावा 11 चेंडू मध्ये आता करायचे आहेत. ओव्हर क्रमांक 1 मध्ये सुजित शेवाळे आला. खूप महत्वाची मॅच. दोन्ही अंपायरचं कौतुक करेल सातत्याने. खूप चांगली मॅच आज त्यांनी हँडल केली. चांगल्या पद्धतीने मक्खन सारखी मॅच सांभाळल्या. भागवत अण्णा यांचंही कौतुक करेल. त्यांनी चांगला सपोर्ट आज अंपायर म्हणून केला या स्पर्धेसाठी. फुल टॉस चेंडू बॅटीवरती नाही देऊ शकत. जर फुल टॉस मयूर पन्नागरला दिला तर तो सोडणार आहे नाही. तोफा कबूल आहे. षटकार. अप्रतिम फटका. यावेळी देखील कमबॅक केलाय. अप्रतिम कमबॅक. एका बाजूला सुजितचाही कमबॅक चालू आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर मध्ये येईल एक धाव. या आधीच्या चेंडूवरती षटकार, तदनंतर कमबॅक. षटकारचा उत्तर भेटेल तेही डिक्लेअर न, कमबॅक न. एक तू एक मैं, एक तेरी एक मेरी. पहला तेरा था, तू राजा था, अब मेरा मैं ही राजा होगा. ये जंगल का राजा एक ही, जो जीतेगा वही राजा. जंगल में राजा एक ही होता है. या मैदानाचा राजा कोण असेल हेच तर बघायचंय. उद्या समजेल. बॅट स्विंग केली जाते. अशा नजरेने पाहिला अंपायर कडे. डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू. कोणती हालचाल नाहीये, कोणती हालचाल नाहीये. निर्धाव येईल चेंडू. अप्रतिम चेंडू. एका बाजूला विकेट किपर देखील आपण पाहिलं तर रोहित देखील या मॅच मध्ये ठिणग्या टाकतोय. तर दुसऱ्या बाजूला मयूर पन्नागर आणि अगदी अनिकेत एकमेकांसोबत जरूर भेटले, चर्चा केली, आता मागे गेलेत रिप्ले टेलिकास्ट मध्ये. वॉट द बॉल. अप्रतिम चेंडू हाताला गेला. हा पा अवे फ्रॉम दी बॉडी. बॉल आहे, क्लिअर बॉल. अप्रतिम. हा ही चेंडू वेगानं हाताळला. या सुजित शेवाळेनं कराड तालुक्यामधून तोफखाना आज आणलाय की काय, आणि या सुजित शेवाळेच्या गोलंदाजी मधून रखरखते आगीचे निखारे चालू झालेत की काय. कुठून आणलाय हा तोफखाना सध्या मैदानामध्ये मयूर पन्नागरच्या समोर. तब्बल चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. 5 बाकी, 1 धावा आहेत 8. मयूर पन्नागर उत्तराला प्रत्युत्तर देण्यासाठी जाणला जातो या नवी मुंबईचा शतकवीर. आणि आज या शतकवीरच्या समोर मात्र एक आव्हान. मजा येईल. बॅटीची अगदी आपण पाहिलं तर स्विंग केली बॅट, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सुजित शेवाळेनं मन जिंकलं. टाळ्यांचा आवाज त्याच्या गोलंदाजीसाठी. वा, अप्रतिम गोलंदाजी. आता या थिणगीचं रूपांतर होईल का वनव्यामध्ये, कारण की अजूनही पिक्चर बाकी आहे. 6 चेंडू बाकी आहे आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी तब्बल 23 धावेची गरज. 6 चेंडू 23 धावा. ठोको डीजे.
छोटीशी टीम मीटिंग, जास्त वेळ नाहीये, गोलंदाज ठरवावा लागेल आणि कॅप्टनने इशारा केलाय त्याला देऊन टाका गोलंदाजी. त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय, पाठीवरती थाप मारले एकाने, टप्पे सांगितले समजावून आणि त्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिल्यानंतरही अजून बाजूला चर्चा चालू आहे. सुजित आणि वीर यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. चला स्पीडअप घ्या, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जो गोलंदाज ठरवलाय त्याच्यावरती फक्त जबाबदारी नाही तर 11 खेळाडूंचा तालुक्याचा विश्वास त्याला सांभाळायचा आहे, संपूर्ण तालुक्याचा. हात में गेंद नाहीये, विश्वास आहे त्याच्या हातामध्ये तालुक्याचा. कॅप्टन दाखवला जातोय, संग्रामला सध्या स्क्रीन वरती दाखवला जातोय, चेहऱ्यावरती त्याचे हावभाव जरूर आहेत. एक चांगली मॅच आपल्याला बघायला भेटेल. 6 चेंडून तब्बल 23 धावेची गरज. (7-23) शेवटच्या मुवमेंटला मी विनंती करेल राजाओ, थोडासा स्पीडअप करा प्लीज. स्पीडअप घ्या, ऊनही आले चांगलं. लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका चांगला. यावेळी देखील डिक्लेअर मध्ये एकच धाव भेटेल. 5 चेंडू, आता 22 धावेची गरज. अजय मोहिते बोलते ना, अभी बादल था, सूरज ढक गया था, बादल हट गया, सूरज आया. भाई कई बादल छाने से सूरज का अस्तित्व खत्म नहीं होता मेरे दोस्त. आणि हेच या आत्ताच्या वातावरणानं सांगितलंय. सूर्याच्या समोर आलेले ढग आणि त्याच्यामुळे पडलेला अंधार, याच्यामुळे सूर्य झाकला जात नाही. कमबॅक झाला एक चांगला, पुनरागमन झालं एक चांगलं. टेन्शन फक्त त्यांनाच नाही, 12व्या खेळाडूचे येऊन हृदयाचे ठोके मोजा, टेन्शन त्यालाही जास्त आहे. मॅच मध्ये मजा येईल, आग लागेल. अरे हम काय केले बेटे, तेलच होतायचं आम्हाला. 5 चेंडू 22. स्पीडअप घ्या प्लीज, एवढाही वेळ घेऊ नका की मॅच थंड होईल राजाओ. लोहा गरम आहे, तभी हात थोडा मारो. मॅच ची मुवमेंट घालवू नका. प्लीज प्लीज स्पीडअप घ्या प्लीज, मॅच ची मुवमेंट जाते. बॅकफुटला पंच फटका आहे या मॅच मध्ये अजूनही जिवंत. ही मॅच जिवंत आहे, ही मॅच ऑन आहे, ही मॅच अजूनही तापली आहे. अनिकेतच्या बॅट मधून षटकार. चार 16 मॅच ऑन आहे, मॅच बनली आहे. बॅटिंग करत असताना अनिकेत पायमलनं सांगितलं, होय मी उभा आहे तोपर्यंत मॅच उभी आहे. संकट तुम्हाला रडवतात, ती संकट तुम्हाला घडवतात. बॅट्समिंग केली जाते, निघून जातो वेगानं. येल डॉट, येल डॉट, येल भिंदी गेंद. एक तेरी एक मेरी एक तुझा एक माझा. 3 चेंडू तब्बल 16 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. प्रेशर आहे मॅच मध्ये, हृदयाचे ठोके असे चालू आहेत. हे हृदयाचे ठोके होते, असे चालू आहे मॅच. व्हॉट अ मॅच. बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टॉपेजला कॅचचा प्रयत्न, कॅच पकडले. व्हॉट अ कॅच. मॅचही पकडली, कॅचही पकडली आहे. दोस्ती लिहून करा, टीमने या मॅच मध्ये कमबॅक केलाय. पोलादपूर 11 कॅप्टन या स्टेजवरती लगेच. कॅप्टन स्टेजवर. सोळा टॉपेजला मॅच आता एका चेंडूची बाकी आहे. पोलादपूर 11 कॅप्टन अभिदादा या. कॅप्टन या लगेच.
या मॅच मध्ये विजेता राहिलाय दोस्ती 11 खरा टीम पोलादपूर 11 सोबत असेल महत्वाची मॅच याच्यामध्ये तो जिंकेल तो सेमी मध्ये जाईल तिथे एक मॅच होईल आणि आजचा एक राजा समजेल या पोलादपूर 11 टीम कॅप्टन या लगेच करूया टॉस येस पोलादपूर कॅप्टन या अभि दादा करूया टॉस बॉलिंग या अप्रतिम गोलंदाजी सुजित यार मजा आली कालच्या सलाईनचा उपयोग झाला